पुढची 30 दिवस 5 खास राशींना नो टेन्शन असणार आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 1 वर्षानंतर सूर्यदेव करणार आहेत महासंक्रमण. होय, बरोबर ऐकलं. 14 एप्रिल 2025 रोजी सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय खास, तर सांगते. मेष राशी ही सूर्याची उच्च राशी आहे आणि ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा आपल्या उच्च स्थानात जातो तेव्हा काही राशींना त्याचा जबरदस्त फायदा होतो. या गोचरामुळे 5 राशींच्या नशिबाची चक्क लॉटरी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. धनसंपत्ती, प्रमोशन, शुभवार्ता, सुखशांती आणि आत्मविश्वास हे सगळं 1 महिन्याच्या आत या राशींना मिळणार आहे. आणि हो, याच 30 दिवसामध्ये या भाग्यशाली लोकांना टेन्शन काय चीज आहे तेही आठवणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी आणि कसं होणार आहे त्यांचं भविष्य उजळ. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याचं 14 एप्रिल रोजी राशी परिवर्तन होणार आहे. हे संक्रमण फार खास ठरणार आहे, कारण 1 वर्षानंतर सूर्य पुन्हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यग्रह प्रत्येक महिन्याला संक्रमण करतो, तर संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सूर्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. त्यानुसारच 14 एप्रिल रोजी ज्या राशींना लाभ मिळणार आहे त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. सूर्यग्रहाचं संक्रमण मेष राशीत होणार आहे. मेष राशीच्या मंगळ आणि सूर्यात मित्रत्वाचा भाव निर्माण होणार आहे. त्यामुळे या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांना लाभच लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांचा साडेसातीचा परिणाम या काळामध्ये कमी होऊ शकतो. मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. त्याचबरोबर नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास. सूर्याचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अप्रत्यक्षिकपणे लाभ मिळेल. तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगलाच लाभ मिळेल. या काळात तुमचे शत्रू देखील तुमचं काही बिघडवू शकणार नाही. त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगलीच वाढ होईल. तसेच तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकेल, जेणेकरून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. त्यानंतरची भाग्यवान रास आहे कर्क रास. सूर्याचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांना मोठा लाभ देऊन जाणार आहे. नुकतीच कर्क राशीच्या लोकांना शनीच्या ध्येयापासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करायला या काळामध्ये सुरुवात नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्ही तज्ञांचाही सल्ला नक्की घ्यावा. त्यानंतरची भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. यामुळे सूर्याची या राशींवर कृपा दृष्टी असणार आहे. सिंह राशीच्या लोकांची या काळात अनेक रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतील. साडेसातीचा काळ देखील सुरू असला तरी सूर्याच्या मदतीने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज भासत नाही. तर मंडळी, हे संक्रमण सगळ्यांच्याच राशींना काही ना काही परिणाम देणार आहे. पण या 5 राशींवर विशेष कृपा होणार आहे. मात्र जास्त आत्मविश्वास, फसवणूक टाळावी, अहंकार वाढू देऊ नये. यासाठी सूर्यदेवाची दररोज पूजा करावी. सकाळी तांब्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्याष्टकाचा जप करावा. कुठलीही नवी गोष्ट सुरू करताना शुभ मुहूर्त आवर्जून पाहावा. तुमची रात सुद्धा यामध्ये असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या 30 दिवसात प्रयत्न करत राहा. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर आहेच. शिवाय सूर्य उपासनेमुळे तुम्ही तुमचं नशीब नक्कीच उजळू शकता. तर मंडळी, तब्बल 1 वर्षानंतर सूर्य महासंक्रमण करतोय. 14 एप्रिलला तो मेष राशीत येतोय आणि याचे जबरदस्त फायदे या 5 राशींना मिळणार आहेत. या राशीत तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये यापैकी कोणते रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।